नमस्कार मित्रांनो, मी विरेन केदार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी फिटनेस व्हिडिओ चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विरेन्स मसल फिटनेस व्हिडिओ चॅनल. सो मित्रांनो, आतापर्यंतच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण बायसेप कसा ग्रो करायचा, त्याच्यानंतर बॅक आपले लॅटचं जर डेव्हलप करायचं असेल तर आपण कोणत्या पद्धतीचा वर्कआउट, लॅट पुल डाऊन कसा वर्कआउट केला गेला पाहिजे, त्याच्यानंतर आपले मॅक्रोन्यूट्रिएंट्स कसे कॅल्क्युलेट आपण करायचे, कसे मॅनेज करायचे ते आपण पाहिलं. तर आज मी तुम्हाला बाकीच्या मसलपैकी एक छोटा मसल, बट तो सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट मसल, जसं आपल्या शरीरात, जसं आपल्या शरीरावर चेस्ट आहे, बॅक, शोल्डर, आर्म्स, लेग्स, त्याचप्रमाणे काप मसल, पोटरी, त्याला आपण मराठीत पोटरी म्हणतो. तर पोटरी हा काप मसल सुद्धा खूप महत्त्वाचा वर्कआउट आहे. त्याचं काय असतं की काही लोकांचे लेग्स खूप मोठे असतात बट काप छोटे. तर आपले पोटरीज आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर आपण कोणत्या पद्धतीत कापचा तो व्यायाम प्रकार केला गेला पाहिजे हे आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पाहिलं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जसं कापचा वर्कआउट कसा केला पाहिजे. व्हेरी सिम्पल, खूप इझी आहे. तुम्ही फक्त तुमचे जे पायाची जी पोझिशन आहे ते तुम्ही या पोझिशनमध्ये तुम्हाला ठेवायचं आणि फक्त तुम्हाला तुमची जी टाच आहे, टाच वरती जेव्हा तुम्ही द्याल, जेव्हा द्याल तेव्हा तुम्ही होल्ड करायचं आहे. ओके. आणि जेव्हा तुम्ही खाली जेव्हा आणाल तेव्हा तुम्ही स्लोली खाली यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पाय खाली आणाल, तुमची टाच जेव्हा तुम्ही खाली आणाल तर तुम्ही फ्लोअरला टच करता कामा नये. ओके. आणि या पद्धतीने जर तुम्ही स्लो, चांगला रेंज पोझिशनमध्ये तुम्ही कंट्रोलमध्ये जर तुम्ही हा वर्कआउट करताय तर डेफिनेटली 100% तुमचे काप, तुमची पोटरी खूप चांगली डेव्हलप होईल. जर तुम्ही या पद्धतीत, या फॉर्ममध्ये जर तुम्ही काप प्रेस हा वर्कआउट करताय तर नक्कीच तुमचे काप खूप चांगले वेल डेव्हलप होतील. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला, विरेन्स मसल फिटनेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.